येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। सोलापुरात पुन्हा दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर, आक्रोश, 2 मुलींचा मृत्यू। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। सोलापूर शहरात दूषित पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। शहरातील तसंच हद्दवाढ भागातील अनेक भागात दूषित पाणी येत आहे। नागरिक वारंवार तक्रार करतात, मात्र महापालिकेचे अधिकारी तेवढ्या प्रमाणात प्रतिसाद देत नाहीत। याचा फटका आज शहरातील जगजीवनराम झोपडपट्टीत बसला आहे। या भागातील 2 मुलींचा मृत्यू दूषित पाणी पिल्यानं झाल्याचा आरोप मुलींच्या नातेवाईकांनी केलाय। या ठिकाणी खासदार प्रणिती शिंदे, आमदार देवेंद्र कोठे, महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी भेटी दिल्या। बाबा करगुळे यांनी महापालिकेच्या विरोधात आंदोलन केलं आणि निषेध केला। प्रणिती शिंदे यांनी या घटनेला शासन जबाबदार असल्याचा आरोप केलाय। जर साधं पाणी तुम्ही अजूनही नागरिकांना देऊ शकत नाही, वारंवार सांगून सुद्धा घसा आमचा कोरडा झालाय बोलून, या लोकांना तर घाण पाणी त्यांच्या घशाखाली हे लोक ओततायत, हा एवढा मोठा पाप शासनाकडून होतोय। जिया आणि ममता म्हेत्रे या दोघींचा मृत्यू झाल्यामुळे या भागात महानगरपालिकेविरुद्ध संतापाची लाट पसरली आहे। त्यामुळे आता महापालिका प्रशासन चांगलंच अडचणीत आलंय। कोणी अधिकारी यात कर्तव्यात कसूर केला असेल त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे। हातोहात संपली पक्षांसाठीची 1000 जलपात्रे। खासदार प्रणिती शिंदे, आमदार सुभाष देशमुख, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदींच्या हस्ते सोलापुरात जलपात्रांचं झालं वाटप। अंकुर इंडस्ट्रीज, लिटिल फ्लॉवर स्कूलचे माजी विद्यार्थी आणि येस न्यूज मराठीच्या संयुक्त उपक्रमाचं मान्यवरांकडून कौतुक। 2 शाळकरी मुलींच्या मृत्यू प्रकरणावरून महापालिका आयुक्त म्हणाले, सोलापूर शहरात 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळा। माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या कालावधीत राज्यातील 1756 रुग्णवाहिका खरेदीचं 1110 कोटींचं टेंडर वादाच्या भोवऱ्यात। उद्या रामनवमीनिमित्त सोलापूर शहरात निघणार मोठ्या प्रमाणावर जल्लोषात मिरवणुका। बर्ड फ्लूच्या भीतीमुळे गेल्या 21 दिवसांपासून बंद असलेल्या सोलापूर शहरातील बागा तसंच सिद्धेश्वर तलाव परिसर नागरिकांसाठी करण्यात आला खुला। सोलापुरातील एकमेव कूलर शोरूम म्हणजेच बेब्रिज कूलर्स। लग्न कार्यालय असो किंवा रिसॉर्ट, हॉटेल असो किंवा ऑफिस व अन्य कोणत्याही मोठ्या फर्मसाठी लागणारे सर्व प्रकारचे कूलर्स, तेही असंख्य व्हरायटीमध्ये अवेलेबल आहेत। रूम कूलर, डक्ट कूलर्स, डेझर्ट कूलर, इंडस्ट्रियल कूलर, मिनी कूलर अवेलेबल आहेत। 25% डिस्काउंटची अफलातून ऑफर। कोणताही कूलर घेण्याआधी शोरूमला एकदा नक्की भेट द्या। बेब्रिज कूलर्स आपला पत्ता आहे छत्रपती संभाजी महाराज चौक जवळ, पद्मश्री अपार्टमेंट, अवंती नगर रोड, सोलापुर। आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती। ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती। शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए। पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स, जुड़े सोलापुर। कवी माधव पवार यांच्या गरुड भरारी काव्यसंग्रहाचं बुधवारी सोलापुरात प्रकाशन। पुण्याजवळ होणाऱ्या पुरंदर एअरपोर्टच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना जमीन किमतीच्या 4 पट मोबदला दिला जाणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, पुढच्या चैत्र नवरात्रीपर्यंत बस्तरमधील लाल दहशत संपवून टाकू। धनंजय मुंडे यांची मी पहिलीच बायको आहे, करुणा शर्मा यांचा कोर्टात दावा। धनंजय मुंडेंनी माझ्याशी लग्न करणाऱ्याला 20 कोटी देण्याचा केला दावा। राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे यांची नियुक्ती, तर गजानन निमदेव, रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर यांची विभागीय आयुक्तपदी नेमणूक। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी अधिसूचना केली जारी। होंडाच्या बाईकची स्मूथ राईड आता सवलतीच्या दरात उपलब्ध। खरेदी करा आणि मिळवा 10,100 रुपयांची सवलत। अधिक माहितीसाठी आजच कायझन होंडा शोरूमला भेट द्या। कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर। संपर्क 9579 62 21 00।
लाडक्या बहिणीच्या नादात राज्य सरकारकडून महात्मा फुले आणि आयुष्मान योजनेच्या संलग्न रुग्णालयांची 270 कोटींपेक्षा जास्त रक्कम थकीत. ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदी यांनी जाहीर केली आकडेवारी. कुणाल कामरा आजही मुंबई पोलिसांसमोर हजर झाला नाही. पोलिसांच्या आदेशानुसार बुक माय शोनं कुणाल कामराचे सर्व कंटेंट आणि कलाकारांच्या यादीतून नावही काढलं. बँकात जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरण्याचं आंदोलन थांबवा. राज ठाकरे यांचं पत्राद्वारे मनसैनिकांना आदेश. पुरेशी जागृती झाल्याचा दावा. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं अखेर नियम बदलले. प्रसूती इमर्जन्सीसाठी आलेल्या पेशंटकडून डिपॉझिट घेणार नसल्याची केली घोषणा. विश्वस्तांच्या बैठकीत निर्णय. कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये. माणिकराव कोकाट यांच्या वक्तव्याबद्दल महायुतीकडून माफी मागू. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. लग्नाच्या बस्त्यासाठी VR पवार सारीजच सर्वोत्तम. स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रदालन. डिझायनर ब्रायडल शालू, डिझायनर वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रँडेड सिंथेटिक साड्या, डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी. VR पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड. घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग. पत्ता 275 साठी गल्ली, सोलापूर. फोन 0217 274 47 96, 274 47 98. मोबाईल 95 52 74 47 99. ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार पंचतत्वात विलीन. अमिताभ बच्चन, प्रेम चोप्रांसह अनेक कलाकार अंत्यविधीला पोहोचले. शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार. चीन अमेरिकेच्या वस्तूंवर 34% रेसिप्रोकल टॅरिफ लादणार. 10 एप्रिलपासून निर्णय लागू होईल. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, चीननं घाबरून आमच्यावर टॅरिफ लादलं, मात्र त्यांना ते महागात पडेल. खासदार कंगना राणावत मंडीमध्ये म्हणाल्या, वक्फ बोर्डाकडे पाकिस्तानपेक्षा जास्त जमिनी आहेत. काही बोलल्यास धमक्या द्यायचे. राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 जाहीर. यातून 60 फेलोंची निवड करण्यात येणार. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.